नमस्कार. नीट यूजी बद्दल एक खूप मोठी बातमी आहे. एका अशा बदलावर विचार सुरू आहे जो हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर थेट परिणाम करू शकतो. सध्याची जी पर्सेंटाईल आधारित सिस्टीम आहे ती बदलून टक्केवारीवर आधारित नवीन सिस्टीम आणण्याचा प्रस्ताव आहे. चला, हा नेमका बदल काय आहे हे सविस्तरपणे समजून घेऊया. आणि यामुळेच एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, म्हणजे डॉक्टरची पात्रता ठरवायची कशी? त्याने किती मार्क मिळवले यावर, की बाकीच्यांच्या तुलनेत तो कुठे आहे यावर? ही निवड फक्त एक तांत्रिक बदल नाहीये, तर आपल्या वैद्यकीय शिक्षणाचं भविष्य कोणत्या दिशेने जाणार आहे हे ठरवणारी आहे. तर झालं असंय की राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे म्हणजे आपल्या NMCकडे नीट यूजीच्या पात्रतेचे निकष पूर्णपणे बदलण्यासाठी एक ऑफिशियल प्रस्ताव आलेला आहे. पण थांबा, पुढे जाण्याआधी एक गोष्ट अगदी स्पष्ट करतो, ही खूप महत्त्वाची आहे. हा फक्त एक प्रस्ताव आहे, म्हणजे प्रपोजल, अजून लागू झालेला नाहीये. त्यामुळे जे विद्यार्थी 2026 ची नीट देणार आहेत त्यांनी अजिबात घाबरू नका. तुमची परीक्षा सध्याच्या सिस्टीमप्रमाणेच होणार आहे. चला तर मग या सगळ्या चर्चेचा जो केंद्रबिंदू आहे म्हणजे पर्सेंटाईल आणि टक्केवारी, यातला नेमका फरक काय आहे तो आधी समजून घेऊया. सध्या जी सिस्टम आहे ती आहे पर्सेंटाईलवर आधारित. याचा अर्थ काय? तर तुमची रँक ही इतरांच्या तुलनेत ठरवली जाते. तुम्हाला किती गुण मिळाले यापेक्षा तुम्ही किती टक्के विद्यार्थ्यांच्या पुढे आहात हे जास्त महत्त्वाचं ठरतं. आणि जी नवीन प्रणाली प्रस्तावात आहे ती आहे टक्केवारीवर आधारित. इथे गोष्ट एकदम सरळ आहे. तुमचे गुण थेट मोजले जातात, बाकीच्यांना किती मिळाले याने काहीही फरक पडत नाही. एक मिनिमम स्कोअर ठरवलेला असतो, तो तुम्हाला पार करावाच लागतो. बरं, या टेबलमध्ये बघा, दोन्ही सिस्टम्समधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. पर्सेंटाईल सिस्टममध्ये कट ऑफ दरवर्षी पेपर सोपा की अवघड यानुसार बदलतो, पण टक्केवारी सिस्टममध्ये तो फिक्स राहील. म्हणजे बघा, एकीकडे पर्सेंटाईल एक प्रकारचं सेफ्टी नेट देतं, तर दुसरीकडे टक्केवारी एक मिनिमम क्वालिटी स्टँडर्ड सेट करतं. आता हे सगळं थेअरीमध्ये ऐकायला ठीक आहे, पण प्रत्यक्षात विद्यार्थ्यांवर याचा काय परिणाम होऊ शकतो चला एका उदाहरणातून समजून घेऊ, मग चित्र एकदम क्लिअर होईल. ओके, तर समजा एका विद्यार्थ्याला 720 पैकी 320 मार्क मिळाले, म्हणजे साधारणपणे 44%. आता बघूया की या दोन्ही सिस्टम्समध्ये या स्कोअरचं काय होतं. आणि इथेच खरा फरक आहे. बघा, सध्याच्या सिस्टीममध्ये जर पेपर खूपच अवघड आला तर 320 मार्क मिळवणंही विद्यार्थी 50% वर जाऊ शकतो आणि पात्र ठरू शकतो. पण नव्या सिस्टीममध्ये जर 50% म्हणजे 360 मार्कांचा कट ऑफ ठरला तर 320 मार्कवाला विद्यार्थी थेट अपात्र ठरेल. याचा सरळ अर्थ हा आहे की नवीन सिस्टीम एक मिनिमम एज्युकेशनल स्टँडर्डची गॅरंटी देते. पेपर कितीही कठीण आला तरी चालेल, पण एका ठराविक लेवलच्या खाली मार्क मिळवणारे विद्यार्थी मेडिकलला प्रवेश घेऊ शकणार नाहीत. आता बघा, कोणताही मोठा बदल म्हटलं की त्याच्या दोन बाजू असतात, काही फायदे काही तोटे. चला तर मग ह्या प्रस्तावामुळे कोणाला फायदा होईल आणि कोणाला नुकसान होऊ शकतं याचं जरा विश्लेषण करूया. या प्रस्तावाच्या बाजूने बोलणारे म्हणतात की याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे क्वालिटी सुधारेल. प्रत्येक डॉक्टरकडे एक मिनिमम नॉलेज असेल याची खात्री राहील. शिवाय विद्यार्थ्यांना तयारीसाठी एक क्लिअर टार्गेट मिळेल की इतके मार्क मिळवायचेच आहेत. पण दुसरी बाजूही आहे, काही धोकेही आहेत. समजा एखाद्या वर्षी पेपर खूपच अवघड आला तर अनेक हुशार विद्यार्थी तो मिनिमम कट ऑफ पार करू शकणार नाहीत. यामुळे चांगल्या कॉलेजेसमध्ये, विशेषतः प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जागा रिकाम्या राहू शकतात. ओके, तर हे सगळं झालं विश्लेषण. पण मग जे विद्यार्थी तयारी करत आहेत, जे पालक आहेत, त्यांनी यातून काय बोध घ्यायचा, त्यांच्यासाठी याचा काय अर्थ आहे, आता यावर बोलूया. या बदलामागची भूमिका NMCच्या माजी अध्यक्षा डॉक्टर अरुणा वणीकर यांच्या एका विधानातून स्पष्ट होते. त्या म्हणतात, पात्र उमेदवारांची संख्या कमी झाली तरी चालेल, पण यामुळे गुणवत्ता सुधारेल. म्हणजे फोकस क्वालिटीवर आहे, क्वांटिटीवर नाही. एकंदरीत तज्ज्ञांचा अंदाज असा आहे की लाँग टर्ममध्ये हा बदल चांगला आहे, भारताच्या हेल्थकेअर सिस्टमसाठी फायद्याचा आहे. पण तो लागू करण्याआधी सगळ्यांशी चर्चा केली जाईल आणि शक्यता आहे की 2027 किंवा त्यानंतरच याची अंमलबजावणी होईल. तर मग आता करायचं काय? 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. 1. फक्त रँकच्या मागे न लागता प्रत्येक टॉपिक समजून घेऊन त्यात पक्के मार्क मिळवण्यावर फोकस करा. 2. हे लक्षात ठेवा की हा फक्त एक प्रस्ताव आहे, 2026च्या परीक्षेची चिंता करायची गरज नाही. आणि 3. सगळ्यात महत्त्वाचं, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, फक्त NMCच्या ऑफिशियल वेबसाईटवर लक्ष ठेवा. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, की परीक्षेचा बार वाढवल्याने म्हणजे कट ऑफ वाढवल्याने खरोखरच एक चांगला डॉक्टर घडण्याची गॅरंटी मिळते का? कारण चांगले मार्क आणि एक चांगला आयनफ्युलजाम डॉक्टर यात फरक असतो नाही का? यावर नक्की विचार करा.